थँक्यू. चला स्पीडअप करायचं आहे अगदी. बॉल का सर? बॉल द्यायचे. आजच्या दिवसातील 5वी लढत आपण पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात येते. पंचांचा इशारा येतोय की सामना सुरू होतोय. ज्या ठिकाणी स्ट्राईकला आपण पाहतोय किरण, नॉन स्ट्राईक एंड साठी सूरजला पाचारण करण्यात आले. ही सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती सागरला पाहतोय. P1चं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण थोडीशी पाहूया. ज्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तसं पाहिलं सर 2 धावेची पेनल्टी असेल. येस, आयोजकांच्या माहितीनुसार 2 धावेंची पेनल्टी आपण ऑलरेडी घेतली गेलेली आहे. आपण ती लास्टला ऍड करून घेऊया. आजच्या दिवसातील 5वी लढत. एका बाजूला चौक पंचक्रोशी सारंग आणि त्याच्या विरोधात माडपाई माडप या 2 संघांमधली जगदोजहद आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी आपल्याला चौक पंचक्रोशी सारंग पाहायला मिळतोय. जो फलंदाजीच्या मोर्चावरती आपण किरणला पाहतोय, त्याच्या साथीला सूरज. गोलंदाजी ट्रॅकवरती सागरला पाहतोय. P1चं पहिलं षटक. कोणत्या पद्धतीने चेंडू टाकला जाणार? 50 वेग. त्या वेगावरती एक मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं आहे का? हो मिळालंय, कारण हा फटकाच तसा आलाय. षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला. 6 या आकड्याने धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळाला. जिथे एक मोठा फटका लॉंग शॉट रिजन मध्ये पाहायला मिळाला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्या गोष्टीचा जरूर त्याने फायदा घेतला. किरणची फलंदाजी पहिल्या षटकावरती चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला पाहणं तितकंसं कौतुक्याचं राहील. या चेंडूवरती एखादा मोठा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळेल का? परंतु कमबॅक केलं गेलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होता फंबल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. स्वीपर कव्हर मध्ये एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. धावसंख्या 2 निवडले. धावफलक यावेळेस 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाला. विशालजी, ते म्हटलं जातं ना की नुसता उमेदवार होऊन फायदा नाहीये. त्याचे जे पाठीराखे असतात ते खूप महत्वाचे असतात. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणही त्या पद्धतीचं करावं लागेल. आणि क्षेत्ररक्षण झाले सुद्धा चांगलं. आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर या ठिकाणी किरण होतोय बाद. थँक्यू. आणि आयोजकांच्या माहितीनुसार एक अनाउन्समेंट करतो मी मित्रांनो की आपण जेवढे खेळाडू घेतलेत ऑक्शन मध्ये त्या सर्वांना खेळण्याची संधी मिळावी हे अनिवार्य असणार आहे. सर्वांना निदान एक तरी सामना खेळण्यासाठी संधी मिळावी. या स्पर्धेचा नियम देखील मित्रांनो आहे. आणि त्याच वेळी विनंती करतो की समोर शाईनची गाडी आहे मित्रांनो. तिथे एक ब्लॅक टी शर्टचा खेळाडू बसलाय. त्याचा आरसा किंवा त्याची टाकी आम्हाला थोडी चमकताना पाहायला मिळते. धन्यवाद मित्रा, तुम्हाला कळलं थोडं लवकर.
याच साठी हे रसिक प्रेक्षक आपल्याला असेच पाहायला मिळतात, कारण ही स्पर्धा तेवढी मोठी आहे आणि रसिक प्रेक्षकांची साथ आणि सर्वांचा विश्वास त्याचसाठी केला होता हा टास. मैदानामध्ये काय घडलंय, मैदानामध्ये 8 या आकड्यावरती धावसंख्या थांबले. यावेळेस स्वीपर कव्हर मध्ये तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झालं. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 9 या आकड्यावरती 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिलं षटक चालू आहे, पहिल्या षटकांमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिलीत ना तर एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. त्याच वेळी काऊ कॉर्नर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये पाहायला गेलत ना तर कव्हर पाहायला मिळतो, पॉइंट पाहायला मिळतो, फर्स्ट स्लिप तिथे आपल्याला पाहायला मिळते, सेकंड स्लिप सुद्धा पाहायला मिळते, मिड विकेट पाहायला मिळतो. त्याच वेळी मिड ऑन सुद्धा तैनात करण्यात आलाय तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरला. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात, त्याला बॅकअप मिळालंय. निगडेवाडीच्या संघनायकांकडून एक पारितोषिक आलंय. चौकार हॅट्रिक साठी 2000 आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. निगडेवाडीचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वळूया मैदानाकडे. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं आहे पुन्हा एकदा. लॉंग स्टॉप रिजन मध्ये ताकदीचा वापर, चेंडू झाला हवाई सफर. येतोय हा षटकार. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने बदलले. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे 15 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला, परंतु तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती दयानंद मैदानाच्या आतमध्ये आला. दयानंद आणि सूरज हे 2 खेळाडू अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतायत. त्यांना कुठेतरी रोकावं लागेल, किंबहुना आपण असंही म्हणूया की एक खोल समुद्रामध्ये आपली नौका अडकलेली आहे आणि त्या नौकेला आपल्याला किनाऱ्यावरती आणवायचं आहे आणि ते किनाऱ्यावरती आणवायचा प्रयत्न निश्चितपणे दुसऱ्या षटकामध्ये केला जाईल का हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. दुसरे षटक टाकण्यासाठी शैलेशला प्राचारण करण्यात आलंय. शैलेश कडे ती क्षमता आहे का, त्या पद्धतीने तो गोलंदाजी करू शकतो का. ते म्हटलं जातं ना की ज्या वेळेस आपण जन्माला येतो की जन्मताना आपल्याला 4-5 महिन्यानंतर एक नाव पडतं, परंतु ते नाव कमवण्याची दमक आणि ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ते नाव कमवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि ARPL सारखी मोठ्या स्पर्धेमध्ये जर का तुम्ही नाव कमवण्याचा प्रयत्न केला ना, पुढच्या 365 दिवस चर्चा होती की तो खेळाडू चांगला खेळला होता, त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. ही चर्चा नेहमीच आपल्याला केली गेलेली पाहायला मिळाले. यावेळेस मोठा फटका आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालेलं नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 17 या आकड्यावरती. 17 अशी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. मग 17 आला तर मग तो खतरा कुणाच्या बाजूने जाईल, किंबहुना अर्थात चौक पंचक्रोशी सारंग संघाकडे जाईल की मारपाई माडप संघाकडे जाईल, अजून सुद्धा त्यासाठी वेळ थोडीशी शिल्लक आहे आणि वेळेचं महत्व टिकवणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्पीडअप करायचं आहे, आपल्याला अधिकचा वेळ वाचवायचा. यावेळेस सुंदर चेंडू बॅकअप मिळालाय. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 18 या आकड्यावरती. विशालजी हे बॅकअप खूप महत्वाचं असतं, किंबहुना आपल्या ऑफिशियल लाईफ मध्ये असू दे किंबहुना या क्रिकेटच्या खेळामध्ये बॅकअप मिळणं खूप गरजेचं असतं. मग तो पती पत्नीची लाईफ मध्ये बॅकअप आपल्याला पती पत्नीचा मिळतो, किंबहुना या क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडूंचा बॅकअप येणं खूप महत्वाचं असतं. एक संघनायक असतो जो ड्रायव्हिंग सीट वरती आपली स्टीअरिंग सांभाळतो, परंतु त्यांना मिळणारी साथ या सगळ्या गोष्टींचा संयम जुळून येतो ना, त्यावेळेस आपण चांगला संघ म्हणू शकतो. आणि चांगला संघ म्हणण्यासाठी कोण रायगड जिल्ह्याच रोह्यातून आलंय, कोण पनवेल मधून आलंय, कोण खालापूर मधून आलंय, त्यामुळे आपल्याला जास्तीचा अनुभव नसतो या खेळाडूंचा आणि तो संयम जुळून आणण्याचं काम हे सातत्याने ARPL करते. यावेळेस काय घडलंय, जिथे
एकच ना, एक धावसंख्या आले, धावसंख्या एकने वाढेल पुन्हा एकदा धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती. आज या आयोजकांचं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. सलग 3 वर्षे ERPL खेळवणं आणि त्यामध्ये सर्वांना एकत्रित आणणं, संयम टिकवून ठेवणं, किंबहुना एकमेकांशी असलेले नातेसंबंध, या सगळ्या गोष्टींचे या पाचही पांडवांनी दखल घेतली. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा सुंदर फटका पाहायला मिळाला होता. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला, जिथे पायन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, धावतोय, फील्ड करतोय, त्यावर मात्र एकच धाव निश्चितपणे पाहायला मिळाली. धावसंख्या 20 या आकड्यावरती. धावसंख्या कुठेतरी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते, जिथे धावफलक फक्त 20 या आकड्यावरती. यावरनं पवार सर एक गोष्ट मला निश्चितपणे लक्षात आली की आमच्याकडे मुंबई गोवा 17 नंबरचा हवे की कदाचित आपल्याला तो रस्ता पाहिला ना तर अगदी खड्डे पाहायला मिळत आहेत. तसाच दृश्य आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने वाढली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2ने वाढली. धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती. 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी शांत संयम असा सामना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 2 धाव आल्या, त्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यात आला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव, चौथ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव, त्यानंतर 5व्या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे राहिला आणि 2 धावा निश्चितपणे पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती. दुसरे षटक चालू आहे. चांगली धावसंख्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते, परंतु या धावेला रतीप वाढवण्याचं काम कोण करेल? की ते म्हटलं जातं ना की बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल पाळला नाही तर त्यांना रतीप वाढवलं जातं, परंतु आता मात्र धावेचा रतीप आपल्याला वाढवावा लागेल. गोलंदाजी ही सुंदररित्या आपल्याला शैलेशच्या हातामधून पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका आहे, एलिव्हेशन मिळालं आहे. येते IRPL षटकार. थँक्यू. जो रतीप वाढवायचा प्रयत्न होता ना तो सफल ठरलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्या कारणाने 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा तसं पाहिलंत ना तर 14च्या सरासरीने 28 या आकड्यावरती. पाण्याची तहान या ठिकाणी भागवली जाईल. चला पाण्याची व्यवस्था करायची आपल्याकडे तितकासा वेळ आहे. या आपण ऐकू एक DJ सुमधुर संगीत.
दयानंद मैदानाच्या बाहेर परतलाय. इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती शिवाजी. शिवाजीचा आज मित्रांनो दिवस आहे. त्याने पाठच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. किंबहुना आता त्याला फलंदाजी करायचे. 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून सातत्याने त्या खेळाडूची ओळख आहे. आपल्या संघासाठी तो चांगली गोलंदाजी करतो, आपल्या संघासाठी तो चांगली फलंदाजी देखील करतो, आपल्या संघासाठी तो क्षेत्ररक्षणही त्याच पद्धतीचं करतो. या अशा प्लेअरचे जास्तीचा भर आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो की मग तो नुसता गोलंदाज घेतला गेलाय असंही नाहीये. तो फलंदाजीही चांगली करतोय, तो गोलंदाजीही चांगली करतोय. अशाच पद्धतीचे खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जिथे दयानंद बाद झाला आणि 4थ्या क्रमांकासाठी शिवाजीला आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. जिथे 18 चेंडूचा खेळ संपला, 3 षटकाचा खेळ संपला. मैदानामध्ये धावफलकावरती धावा 34 या आकड्यावरती. शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक नितेशला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक या पूर्वार्धाच्या खेळातलं. नितेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती. सूरज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिळांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल, ग्लॅम्बर, चेंडू सीमारेषा पार. येतोय हा चौकार. टाकले. 3 चेंडू मध्ये अवघ्या 5च धावा दिल्यात. अजून सुद्धा 3 चेंडू येणं बाकी असणाऱ्या या 3 चेंडूवरती घमाघाती प्रहार पाहायला मिळतील का? किंबहुना 1-2 षटकार आले तर चांगलं टार्गेट सुद्धा सेट होऊ शकतो. यावेळेस मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावतोय, परंतु चेंडू हातामधून सुटतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. येतोय हा चौकार.
की त्यांना वाढवायचे पेनल्टी म्हणाले म्हणजे टोटल किती झालं 47 होतील येस बघा 2 धावा पेनल्टीचे असणार आहे त्याच्यामुळे 2 धावा मायनस केल्या जातील 47 धावा काउंट केल्या जातील टोटल टार्गेट आणि 48 धावा विजयासाठी या बनवाव्या लागतील माडपाई माडप टीमला कारण चौक पंचक्रोशी सारंग टीमला 2 धावाची पॅनल्टी लागले 2 रनची पॅनल्टी लागल्यामुळे त्या 2 धावा 49 टार्गेटमधून 2 धावा मायनस केल्या आणि टोटल आलं तर खऱ्या अर्थानं मित्रांनो 47 धावेंवर फलंदाज मोबाईल घेऊन गेल्यामुळे ही पॅनल्टी लावण्यात आली म्हणजे बघा प्रत्येक गोष्ट या ठिकाणं आपण क्लिअर करून मैदानामध्ये उतरायचं आहे अन्यथा पॅनलाइज केलं जातोय हे स्पर्धेचा नियम आहे या स्पर्धेची वाहवा आपण नेहमी का म्हणतोय का केली जाते त्याच्यामध्ये खासियत आहे कारण आपला समाज आपला आदिवासी समाज यांना तळागाळातील प्रत्येक खेळाडूला एक भलं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आमच्या आदिवासी रायगड कमिटीनं आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळली जाते त्याच्यामध्ये आमचे माधवजी पिरकर सर हे अध्यक्ष आहेत विष्णूजी खैर सर हे खजिनदार आहेत प्रकाशजी पवार सर हे सचिव आहेत आणि शैलजी ठोंबरे सर उपाध्यक्ष आहेत तर मित्रांनो आमच्या शैलजी वाघे असं 5 पांडवांनी ही स्पर्धा घडवण्याचं काम केलंय चला थोडं स्पीडअप करा सलामीची जोडसाकड मैदानामध्ये आले कैलास वाघमारे अजय पवार माडपाई माडप टीमची जोडी सलामीची मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतोय कैलास वाघमारे मॅन फ्रॉम निंबोडे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना सातत्यानं या मातबर खेळाडूला आपण पाहिलंय निंबोडे टीमकडून खेळताना तर एस अजय या खेळाडूला सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना मोहपाडा टीमकडून खेळताना पाहिलंय परंतु आता खेळावं लागतोय मित्रांनो माडपाई माडप टीमकडून सलामीची जोडसाकळ तर पहिला गोलंदाज यूज केला जातोय युवराज चौक पंचक्रोशी सारंग या टीमचा गोलंदाज आहे परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना युवराज याला सूर्य फटका सरळ ब्रह्मास्त्राचा वापर केला होता थोडंसं मिस कॉलिंग झालं होतं कैलास आणि अजय मध्ये परंतु तद्वर मात्र एक चिकी सिंगल प्राप्त केली जाते आणि एक धावणे आपल्या अकाउंटला सुरुवात करतोय माडपाई माडप टीम माडपाई माडप आणि दरम्यान हा सामना आपण मित्रांनो पाहतोय एका बाजूला चौक पंचक्रोशी सारंग आणि माडपाई माडप याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल माडपाई माडप टीमला 48 धावा ह्या 48 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत कारण 2 धावांची पेनल्टी देण्यात आली पुढचा चेंडू युवराज हो सूर्य चेंडू वेगानं फेकलाय हा आपट्याकरता चेंडू निघून त्याला घोडीच्या वेगानं हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय डॉट चेंडू पडल्यानंतर थोडासा दबाव येतो या फलंदाज कैलासाच्यावर एक तडाखेबाज फलंदाज हार्ड हिटर ज्याची गणना निवडक टीम मधून केली जाते खाली राहणारा चेंडू काय भन्नाट वेग आणि वेग पाहिला ज्या वेळेला गुल्लक पाडला चेंडू पडला त्यावेळेला चेंडू खाली राहिला आणि निघून गेला किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू सांगता होताना आपण पाहतोय चेंडू डॉट पडला आणि डॉट पडल्यानंतर थोडासा दबाव पुन्हा येतोय फलंदाज कैलास याच्यावर युवराज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय लाभ केलाय उडवून दिलाय क्षेत्ररक्षक आहे झेड टिपला जाणार फलंदाज बाद होतोय कैलास वाघमारे फार मोठा मासा गळाला लागला जातोय आणि फलंदाज जातोय बॅक टू डगआउट विकेट क्रमांक 1 डीजे
48चा पाठलाग चालू असताना धावा झाला स्कोर कार्डवर एक अशी माडपाय माडप टीमची धावसंख्या होते स्कोर कार्डवर. एक धाव झाले. विजयासाठी 48 धावा बनवायच्या आहेत माडपाय माडप टीमला. तर कोणत्या ट्रॅकवर युवराज ह्याला आपण पाहतोय. ओहो सुरेख भन्नाट, काय सुरेख चेंडू फेकतोय हा गोलंदाज, जबरदस्त. चौक पंचक्रोशी सारंग, काय जबरदस्त. आतापर्यंत 5 चेंडू फेकला, 1 विकेट प्राप्त केला आणि 1 धाव कर्तव्य केले. ब्रह्मास्त्राचा वापर केला, षटकीवारचा वापर केला. डॉट चेंडू पडला जातोय. पहिले पिवंत षटक समाप्त झालं आणि 48 धावा विजयासाठी गोळा करत असताना धाव संख्या झाली स्कोर कार्डवर 1-1 अशी धाव संख्या होते स्कोर कार्डवर. फार मोठी अडचण निर्माण केली मित्र म्हणून गोलंदाज युवराजनं. काय जबरदस्त चेंडू फेकले ह्या मैदानामध्ये. पॉवर प्ले साठी मला का बोलवलं होतं, जास्त मीटिंग नको आहे दादा, थोडं स्पीडअप करा. चौक पंचक्रोशी सारंग, तुम्हाला विनंती असणार आहे. सुंदर असं नियोजन आयोजन आपण पाहतोय. काय जबरदस्त या सामन्याला नटवण्याचा घडवण्याचा प्रयत्न केलाय आमच्या या आयोजक कमिटीनं. सलग 3 वर्ष आणि 3 वर्षामध्ये जर का विचार केला ना भूतो ना भविष्य अशा स्पर्धा या मैदानामध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त, जेवढं कौतुक करू आम्ही तेवढं थोडंच आहे. जगदीश, बॉलर नेम जगदीश, परंतु फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतो अजय शैलेश. अजय आणि शैलेश 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असणार आहे ती माडपाई माडप टीमला. 18 चेंडू आणि 47 धावा. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जगदीश. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना साळोख टीम कडून खेळताना सातत्यानं पाहिलंय. सुरेख फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलंय ऑन साइडला. वाडीश लॉंगनला चेंडू जातोय, एक सिंगल आणि सिंगलला मात्र 1 धावणे अंतर कमी केला जातोय. येणारे 17 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 46. 17 चेंडू आणि 46 धावा. पुन्हा गोलंदाज जगदीश हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. लेफ्ट यस, तिसऱ्या पंतांच्याकडे मांग केले, चेक करायचं आहे. आयोजक सुनील मोगळे आपण या. सुनील मोगळे आपण तिसऱ्या पंतांची भूमिका पार पाडण्याकरता या. सुनील मोगळे, माधवजी पिरकर सर आपण या. पंचांनी या ठिकाणी दाखवलाय थोडासा गोलंदाजावर आक्षेप आलाय, डाऊटफुल वाटलाय, आपण चेक करायचं आहे. मॅच ऑन चालू करा, मॅच सुरू करायची तुम्ही. जगदीश हा गोलंदाज ट्रॅकवर आहे. ट्रॅकवरती फलंदाज खेळतोय शैलेश. शैलेश आणि अजय ही जोड सगळ्या मैदानामध्ये आपण पाहतोय. ओहो हो हो सुरेख मात्र जबरदस्त, काय एफर्ट दिलेत या क्षेत्रेच्या गाणं, जबरदस्त. माडपाई माडप ही फलंदाजी मार्कवर आहे. जगदीश पुरता चेंडू. ओ सुरेख 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 भन्नाट, काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय गोलंदाज जगदीश याची. अफलातून गोलंदाजी पाहतोय जगदीश या गोलंदाजाला. काय क्लास आणि क्लासिकल दाखवते गोलंदाजी या मैदानामध्ये. स्ट्राईकवरती पुन्हा फलंदाज शैलेश, नवशागला अजय.
दडपण आलं मित्र म्हणेन. थोडासा खराब चेंडू मात्र पाडलाय. फुलटा चेंडू दिला होता, लॉंग फुलटा, त्याचा फायदा मात्र शैलेश घेतोय, चौकात ठोकतोय. थँक्यू विजय, थँक्यू. मित्रांनो, बाईकची चावी ह्या ठिकाणी पडले. जर का कुणाला मिळाला असेल तर आमच्या समन्वय कक्षामध्ये आणून द्यायची आहे. जर का कोणाला बाईकची चावी मिळाली तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्या. पुढचा चेंडू जगदीश, शैलेश. ओहो, ब्रह्मास्त्राचा वापर, खोलवरचा चेंडू पाहिला, लावड अपील झाली होती, परंतु सुरेख चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा विश्वास हा गोलंदाजाचा उंचावर वाढला जातोय. टोटल धाव संख्या होते या स्कोर कार्डवर 6 फक्त. बघा, 48 धाव विजयासाठी गोळा करायच्यात माडपाई माडप टीमला, आणि माडपाई माडप टीमचे फलंदाज कुठेतरी अडचणीला सामना करताना आपण पाहतोय. कारण जर का विचार केला कैलास या फलंदाजाचा, तो हार्ड हिटर निवड टीमकडून त्या फलंदाजाची गणना केली जाते, त्याला मात्र माघारी पाठवलंय सारंग या टीमच्या गोलंदाजानं. चौक पंचकृषी सारंग. ऑन साइडला चेंडू खेळून काढला, आनंद कार्पेट. मिड विकेटला चेंडू निघून चाललाय, एक सिंगल, आणि सिंगलला मात्र 48 धावांचा पाठलाग चेस करत असताना 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. आणि 12 चेंडू टॉस करण्याकरता या पल्लवी 11 मिरकुटवाडी आणि दरम्यान प्रिया 11 सुकापूर टीम आपण टॉस करण्याकरता 12-41. कारण टोटल धावा झाल्या 6, कारण 2 रनांची पेनल्टी आहे तुम्हाला. हा 41, 7 धावा झाल्यात आणि 41 धावांची गरज असणार आहे. म्हणजे टोटल विजयासाठी 48 धावा बनवायच्या आहेत माडपाई माडप टीमला. तिसरी षटक कोणाकडे सोपवलं जातोय. चौक पंचकृषी सारंग टीमचा हा गोलंदाज येतोय दया. दया दया काय करतोय, कारण दया त्याच्यामध्ये दया आहे की माया दाखवतोय, की दया तोड दो मोड दो फोड दो, हसियाडीचा दया आहे का हे आपण पाहणार आहोत. दया गोलंदाज ट्रॅकवर आलाय. विजयासाठी 12 चेंडू आणि धावा बनवायच्या मित्रांनो 41. आता मात्र गाडीचा गिअर बदलावा लागेल अजय आणि शैलेश या फलंदाजाला, कारण रफ्तार मध्ये गाडी चालवावी लागेल, एक्सेलेटर पाय ठेवावं लागेल, कारण दिल्ली का सफर आपण नेहमी म्हणतोय दूर आहे. दया गोलंदाज ट्रॅकवर आलाय. तिसरे षटक फेकण्याकरता वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरे षटक घेऊन आला दया. तर स्ट्राईक वरती फलंदाज डावखुरा अजय. ओ यस, हा चेंडू वाढ पडला जातोय, खराब मात्र चेंडू पडला जातोय, समीकरण बदलला जातोय. 12 चेंडू 40 धावा. पुढचा चेंडू यस, हापट्या करता चेंडू होता, परंतु झेल सुटलाय का गोलंदाजाच्या रेषेवर म्हणून समजतोय की हा झेल बॅटला पाहिजे चालता चेंडू असा. यस, सुकापूर टीमचा कर्णधार सुदाम नाईक आपण या. पुढचा चेंडू यस, फटका बसला, एलिमिनेशन नाही, क्षेत्रफळ खाली येतोय, विकेट प्राप्त केला जाणार. अजयला मात्र माघारी पाठवला जातोय. अजय होतोय या बाद, फलंदाज बाद होतोय अजय. विकेट क्रमांक 2 आणि धावा झाल्यात फक्त स्कोर कार्डवर 48 धावांचा पाठलाग करत असताना तिसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना 8
शेवटच्या बॉलला रन नाही घेतली. थोडं चेक केलं जाईल. 1 मिनिट. नाही पंच पण सांगतात नाही घेतले म्हणून. हां बघतो बघतो. नाही ना बरं. हॅलो मग काय चालूच आहे ना लिंक. तुमच्याकडे नाही आहे काय? तुमच्यावर काय लक्ष नाही? नाही 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 आमचं लक्ष सर्वांवरती. आता तुम्ही आम्हाला चॉकलेट देऊन गेले निघून. नाही नाही तुम्ही देता आम्हाला चॉकलेट. तुम्ही न सांगता निघून जातो ना मला. एस नाही आहे धाव. ओके. मला सांगून तरी जाय. तो दोघं गेले. एक तर मला इथं 7 धाव झाल्यात. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम, काही हरकत नाही मित्रांनो, परंतु 7 धाव झाल्यात. तुम्ही मला एस काय तुम्ही 7 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. मागासपासून तुम्हाला बोलवतो. आले का तुम्ही? कामं आहे का तिथं? एस 41 धावांची गरज असणार आहे. 41 धावांची आवश्यकता असणार आहे ते माडपाई माडप टीमला. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. तर बघा मगाशी सुपर ओव्हर झाली होती आणि त्यामध्ये मात्र चौक पंचक्रोशी सारंग टीम विजय ठरली. अयास लाभ केलाय. काय जबरदस्त फलंदाज दाखवतोय अनिल हिरवा. काय जबरदस्त लाभ केलाय अनिल ऑन द फायर. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. येतोय षटकार. डीजे समोरचा गेट आहे तो. 7 धावे भरपडली जाते. धाव संख्या होते टोटल 13. एस 13. ओ मात्र डॉट बॉल. टॉस झालं का? टॉस झाला त्यांचा. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी येते. अनिलवर फार मोठा जबाबदारी असताना ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला चेंडू निघून चाललाय. फंबलिंग पाहायला मिळाले. सिंगल धावसंख्या मिळते आणि सिंगल टोटल धावसंख्या होते या स्कोर कार्डवर 14चा आकडा. 48चा पाठलाग. विजयासाठी गोळा करायचे 48 धावा माडपाई माडप टीमला. आपण सामना पाहतोय मित्रांनो. माडपाई माडप आणि दरम्यान चौक पंचक्रोशी सारंग. षटकार याच पुन्हा षटकार येतोय. या षटकाराच्या सामना टोटल धावसंख्येमध्ये बढोतरी केली जाते. 20 येणारे चेंडू 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. डीजे टोटलचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आता 6 चेंडूने बनवायचे आहेत 28 धावा. आता मात्र अनिल हिरवा ऑन द फायर. अनिल दादा मगाशी खिले तुला आठवावी लागेल. लगातार 2 चौकार मारले होते. लगातार 2 षटकार मारले होते. 30 खिळी ह्या मैदानामध्ये मारावी लागेल, खेळावी लागेल आणि 30 धमक चमक या मैदानामध्ये दाखवावी लागेल. कारण आता सामना रंगात आलाय. 6 चेंडूने बनवायचे आहेत 28 धावा. संजय वाघमारे. अनिल हिरवाची जर विकेट घेतली तर 500 रुपये. अनिल हिरवाची जर का विकेट घेतली
तर कोणाकडून संजयजी वाघमारे मॅन फ्रॉम चिचखामला यांच्याकडून 500 रुपये 500 रुपये कॅश प्राइज गोलंदाजीसाठी ऑफर आहे. 6-28 फटका पसला अनिल हिरवा. बघूया काय होतोय. येस अनिल हिरवा आणि त्याच्यावर जे 500 रुपये कॅश प्राइज लावलं होतं आणि तोच विकेट प्राप्त करतोय गोलंदाज शिवाजी डीजे. काय जबरदस्त मित्रांनो. मी मगाशी म्हटलं होतं की अनिल दादा तुला मगाशी सारखी फलंदाजी करावी लागेल. फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र झटका दिला. आता समीकरण थोडस बदललंय. जर का आपण विचार केला 5 चेंडू 28 धावा 5 चेंडू आणि 28 धावा गोळा करावे लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. भानुदास तुला चांगली फलंदाजी करावी लागेल. माडप टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीमधून बाहेर काढण्याकरता तुला ताकद वापरावी लागेल. ताकदचा वापर करून चेंडूला आउट पार करावं लागेल. कारण 5 चेंडू 28 धावा. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आहे शिवाजी. पुढचा चेंडू दुधारी तलवारचा वापर केला होता. आला श्रीवास आटम खूप शॉटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडूची सांगता 4 चेंडू 28 धावा 4 चेंडू 28 धावा. शिवाजी पुढचा चेंडू. ओहो यस मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दबाव शिवाजी हा गोलंदाजाकडून देताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू शिवाजी. यस करण्याच्या आधी ते शॉर्ट फुल झाले मिस्टेक फुल आणि बिचकी दांडी फुल. डीजे बाजा पॉवरफुल. एक म्हणजे बघा काय जबरदस्त